माझे आई बाबा काही कामानिमित्त 2 दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. घर अगदी शांत होते. दुपारी साधारण 3-3:30ची वेळ असेल. मी हॉलमध्ये सोफ्यावर टेकून मोबाईल स्क्रोल करत बसलो होतो. बाहेर मस्त हलकी रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात एक वेगळाच गारवा आणि शांतता पसरली होती. अचानक दारावरची बेल वाजली. मी आळस देत उठलो आणि दार उघडले. समोर शेजारच्या काकूंची मुलगी नेहा उभी होती. तिने साधीच पण तिच्यावर अतिशय खुलून दिसणारी कुर्ती घातली होती. ओले झालेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. तिला पाहताच माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. "अरे राहुल, घरी आई आहे का? जरा चहा पावडर हवी होती." नेहाने अतिशय सहजतेने आणि गोड हसून विचारले. "नाही ग, आई आणि बाबा दोघेही कामानिमित्त बाहेर गावी गेलेत. 2 दिवस मी एकटाच आहे." मी दारात उभे राहूनच उत्तर दिले. "एकटा आहेस?" हे ऐकताच नेहाच्या चेहऱ्यावरचे हे भाव क्षणार्धात बदलले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि खोडकरपणा आला. तिने मागे वळून गल्लीत कोणी नाही ना हे पाहिले आणि थेट घरात पाऊल टाकले. तिने मागे वळून हळूच दार लावून घेतले आणि कडी लावली. तिचा हा अवतार पाहून मी फार गोंधळून गेलो. "नेहा, काय करतेस? चहा पावडर द्यायची ना तुला?" मी चाचरत विचारले. नेहाने काहीच उत्तर दिले नाही. तिच्या चेहऱ्यावर एक मंद गूढ हास्य होतं. तिने माझा हात थेट तिच्या मऊ हातामध्ये घेतला. तिच्या हाताचा स्पर्श इतका उबदार होता की माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ती न काही बोलता मला हळूच बेडरूमच्या दिशेने ओढू लागली. "नेहा, कुठे नेतेस मला? काय चाललंय?" माझा श्वास थोडा जलद झाला होता. तिने मला बेडरूममध्ये आणले आणि दार अर्धवट लुटून दिले. बेडरूममध्ये बाहेरच्या पावसामुळे छान अंधारसर आणि रोमॅन्टिक वातावरण तयार झाले होते. तिने मला थेट बेडवर ढकलले आणि मी मागे जाऊन बसलो. नेहा माझ्या अगदी जवळ आली. तिच्या शरीराचा, तिच्या केसांचा एक अतिशय मादक सुवास माझ्या नाकात भरला. माझं हृदय वेगाने धडधडू लागले होते. नेहाने माझे दोन्ही हात तिच्या हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात थेट पाहिले. तिच्या तिच्या त्या नजरेत एक तीव्र आकर्षण होते, जे मी आजवर कधीच पाहिले नव्हते. "राहुल, मला खूप दिवसांपासून तुझ्याशी असं एकट्यात बोलायचं होतं. तुझ्याजवळ यायचं होतं." नेहा अतिशय हळुवार रेशमी आवाजात म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून माझ्या पोटात लिटरली फुलपाखरे उडू लागली. मी काही बोलणार इतक्यात तिने तिचे मऊ, नाजूक हात माझ्या चेहऱ्यावर ठेवले. तिच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच विजेची लाट पसरली. ती हळूहळू माझे गाल, माझे मान यावर अतिशय हळुवारपणे हात फिरू लागली. तिचा हा प्रेमळ आणि तीव्र स्पर्श मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होता. "नेहा, हे मला शब्द सुचत नव्हते. काही बोलू नकोस राहुल, फक्त अनुभव घे." ती पुटपुटली. तिने तिचे ओठ माझ्या कपाळावर टेकवले. तो स्पर्श इतका प्रेमळ होता की मी आपोआप माझे डोळे मिटून घेतले. त्यानंतर ती हळूहळू खाली सरकली आणि माझ्या गालांवर, मानेवर तिचा मऊ ओठांनी स्पर्श करू लागली. तिच्या श्वासाची गरम वाफ माझ्या मानेवर पडत होती, ज्यामुळे माझी धडधड आणखी वाढली. तिने मला बेडवर पूर्णपणे टेकवले आणि ती माझ्या शेजारी आडवी झाली. तिने तिचा एक हात माझ्या छातीवर ठेवला आणि हळुवारपणे चोळायला सुरुवात केली. तिच्या या स्पर्शात एक अद्भुत परमसुखाचा आनंद होता. माझ्या मनातील सर्व भीती, सर्व शंका कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. मला फक्त आणि फक्त तिचा तो रेशमी स्पर्श जाणवत होता. "राहुल, तुला कसं वाटतंय?" तिने माझ्या डोळ्यात पाहत विचारले. "खूप खूप छान वाटतंय नेहा. मी कधी असा विचारच केला नव्हता." मी तिच्या हातावर माझा हात ठेवत प्रामाणिकपणे सांगितले. नेहाने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले. तिचे मऊ केस माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. ती माझ्या अंगाला अतिशय मायेने आणि प्रेमाने जवळ घट्ट कवटाळून धरत होती. तिचा प्रत्येक स्पर्श माझ्या मनाला आणि शरीराला एक वेगळा दिलासा देत होता. त्या शांत पावसाळी दुपारी बंद खोलीत फक्त आम्हा दोघांच्या श्वासांचा आवाज येत होता. मी हळूच माझा हात तिच्या पाठीवर फिरवला. तिचा श्वास आणखी तीव्र झाला. तिने मान वर केली आणि पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात पाहिले. त्या क्षणी मला जाणीव झाली की हे फक्त एक शारीरिक आकर्षण नव्हते, तर आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल दडून आलेलं एक तीव्र, हळुवार भावनिक नाते होते, जे आज बाहेर पडले होते. तिने तिचे ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आणले. आमच्या दोघांचे श्वास एकमेकात मिसळत होते. माझ्या आयुष्यातील हा सर्वात रोमॅन्टिक
आणि अविस्मरणीय क्षण होता. मी पूर्णपणे तिच्या त्या जादुई स्पर्शात आणि प्रेमात हरवून गेलो होतो. आता पुढे काय होणार याची उत्सुकता आणि एक वेगळीच धुंदी माझ्या मनावर पूर्णपणे स्वार झाली होती. त्या क्षणी बेडरूममधली शांतता आणखीच गडद झाली होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता. पत्र्यावर आणि खिडकीच्या काचावर पडणाऱ्या थेंबाचा तो संत आवाज आमच्या हृदयाच्या वेगाशी जणू होकार मिळवत होता. नेहाचे ओठ माझ्या ओठांच्या इतक्या जवळ होते की तिच्या प्रत्येक उच्छ्वासाची ऊब माझ्या ओठांवर स्पष्ट जाणवत होती. तिने हळूच तिची नजर माझ्या डोळ्यावरून माझ्या ओठांवर वळवली. तिचे डोळे आवेगाने आणि एका अनामिक ओढीने भरले होते. मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. आजवर नेहा माझ्यासाठी फक्त एक शेजारची साधी मुलगी होती, पण या क्षणी ती माझ्या संपूर्ण अस्तित्वावर ताबा मिळवून बसली होती. राहुल, ती अगदी मंद आवाजात पुटपुटली, तू कधी माझा असा विचार केला होतास का रे? मी हळूच मान हलवले आणि तिच्या गालावर आलेली एक केसांची लट तिच्या कानामागे सरकवली. खरे सांगू नेहा, मी कधी हिंमतच केली नाही, पण आज तू अशी समोर आल्यावर वाटतं की मी कितीतरी वेळ फुकट घालवलाय. माझे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर लज्जास्पद हास्य उमटले. तिने तिचे ओठ अलगद माझ्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श इतका मऊ, ओला आणि नाजूक होता की माझ्या अंगात एक वेगळी शहारून जाणारी लहर उठली. तो फक्त एक नेहमीचा स्पर्श नव्हता. त्यात वर्षानुवर्षे दडून ठेवलेली एक तीव्र ओढ होती. तिने हळूहळू मला आणखी जवळ ओढले. तिचा एक हात माझ्या केसांमधून फिरत होता, तर दुसरा हात माझ्या पाठीवर घट्ट रोवला गेला होता. ती मला स्वतःमध्ये पूर्णपणे सामावून घेऊ इच्छित होती. मी सुद्धा माझे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले आणि तिला माझ्या अधिक जवळ खेचले. आमच्या श्वासाची गती आता पूर्णपणे अनियंत्रित झाली होती. तिने ओठांचा तो गोडवा अनुभवल्यानंतर हळूच तिची मान मागे घेतली आणि माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि तृप्ती दिसत होती. मला नेहमी वाटायचे राहुल, की तू खूप लाजाळू आहेस, ती माझ्या छातीवर तिची बोटे फिरवत म्हणाली. पण आज तुझा हा स्पर्श सांगतोय की तुझ्या मनातही माझ्याबद्दल काहीतरी चालू होते. अरे, पुरुष आहे मी नेहा, दगड नाही, मी थोडे हसत म्हणालो. आणि तुझ्यासारखी सुंदर मुलगी इतक्या जवळ आल्यावर कोणाचा संयम टिकणार? माझ्या या वक्तव्यावर ती खदखदून हसली. तिच्या त्या मोकळ्या हसण्याने खोलीतली उरली सोरली भीतीही फार पळून गेली. तिने पुन्हा तिचे डोके माझ्या छातीवर टेकवले. मला तिच्या हृदयाचे जलद ठोके माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होते. ती हळूहळू तिचे हात माझ्या पाठीवरून आणि हातांवरून फिरू लागली. तिचा प्रत्येक स्पर्श माझ्या अंगावर काटा आणत होता. त्या स्पर्शात एक विचित्र जादू होती. त्याने मला एक परम सुखाची अनुभूती मिळत होती. तिच्या हाताची मऊ बोटे जेव्हा माझ्या मानेवरून घसरत खाली येत होती, तेव्हा माझी डोळे आपोआप मिटले जात होते. नेहा, मला खूप छान वाटते, एकदम शांत आणि वेगळंच. मी तिचा हात माझ्या हातात घट्ट पकडत म्हणालो. मला पण राहुल, आज मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटते. घरात, गल्लीत नेहमी लोक काय म्हणतील याचा विचार करावा लागतो. पण आज या बंद खोलीत फक्त तू आणि मी आहोत. ती माझ्या गळ्याशी तिची मान टेकवत म्हणाली. तिने तिच्या शरीराचा पूर्ण भार माझ्यावर टाकला. आम्ही दोघेही बेडवर परस्परांना घट्ट मिठी मारून पडून राहिलो होतो. पावसाची रिमझिम, अंधारलेली खोली आणि आमच्या दोघांमधील ती तीव्र ऊब या सगळ्यांनी एकत्र येऊन वातावरणात एक कमालीची रोमॅन्टिक जादू निर्माण केली होती. तिने हळूच मान वर करून पुन्हा एकदा माझ्या गालावर एक अतिशय नाजूक मुका घेतला. तिचे ते मऊ ओठ माझ्या त्वचेवर घसरत खाली माझ्या मानेपर्यंत गेले. तिच्या या कृतीने माझ्या मनात भावनिक आणि शारीरिक आकर्षणाचा एक प्रचंड विस्फोट झाला. मी तिला आणखी घट्ट कवटाळले. त्या क्षणी आम्हा दोघांनाही वेळेचे, जगाचे किंवा बाहेरील परिस्थितीचे कोणतेही भान राहिले नव्हते. फक्त आम्ही दोघे आणि आमच्यातील ते अथांग, हळुवार प्रेम अनुभवत होतो. पण हे तर फक्त एका नवीन, अधिक तीव्र प्रवासाची सुरुवात होती. पुढे काय घडणार होते या विचारानेच माझा श्वास पुन्हा एकदा रोखला गेला होता. त्या हळुवार आणि तीव्र क्षणानंतर बेडरूममधील वातावरण अधिकच धुंद आणि निवांत झाले होते. बाहेर पावसाचा जोर आता काहीसा ओसरला होता, पण पानावरून ठिबकणाऱ्या थेंबांचा संत टिपटिप आवाज खोलीतल्या शांततेला एक वेगळाच ताल देत होता. नेहा अजूनही माझ्या छातीवर डोके ठेवून शांत पडून होती. तिच्या श्वासांची संथ हालचाल
माझ्या छातीवर जाणवत होती. मी माझ्या हाताची बोटे तिच्या मऊ रेशमी केसांमधून हळुवारपणे फिरवत होतो. तिच्या केसांचा तो मंद सुवास मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. राहुल, नेहाने अतिशय हळू आवाजात अगदी मऊ स्वरात हाक मारली. बोल ना नेहा. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिले. तिने हळूच तिची मान वर केली आणि तिची हनुवटी माझ्या छातीवर टेकून माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एक अनामिक समाधानाची आणि विश्वासाची चमक होती. तू कधी असा विचार केला होतास का? म्हणजे आज आपण असे एकत्र येऊ, असं कधी तुझ्या मनात तरी आलं होतं का? तिने अगदी लहान मुलासारख्या निरागसतेने विचारले. मी थोडा वेळ तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. खरं सांगू तर नेहा, मला तू नेहमीच आवडायची. गल्लीत जेव्हा तू समोरून जायची तेव्हा माझी नजर आपोआप तुझ्याकडे वळायची. पण मी कधीही हिंमत दाखवू शकलो नाही. वाटायचं तू काय विचार करशील किंवा आपल्या या शेजारच्या नात्यात काही अडचण येईल का? नेहाच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरी हाक उमटले. गड्या, तू खूपच शांत आणि लाजाळू वाटायचास मला. पण आज आ पण आज तू ज्या प्रकारे मला सांभाळून घेतलंस, ज्या प्रेमाने स्पर्श केलास, त्याने माझ्या तुझ्यावरचा विश्वास 100 पटीने वाढला. तिचे हे शब्द माझ्या थेट मनाला भिडले. हा फक्त शारीरिक आकर्षणाचा क्षण उरला नव्हता, तर आमच्यात एक खोल भावनिक रेशमी धागा विणला जात होता. तिने पुन्हा एकदा तिचे ओठ माझ्या गालावर टेकवले आणि हळुवारपणे मान खाली झुकवून माझ्या गळ्याशी तिचे तोंड लपवले. तिच्या श्वासाची ऊब माझ्या मानेवर पडत होती, ज्यामुळे माझ्या अंगावर पुनश्च एक रोमांच उभा राहिला. तिने तिच्या हाताची मऊ बोटे माझ्या पाठीवर आणि कमरेभोवती घट्ट आवळली. तिच्या या अत्यंत जवळच्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात एक अद्भुत परमसुखाचा आनंद पसरत होता. मी सुद्धा तिला अधिक जवळ ओढले आणि तिच्या पाठीवरून अतिशय मायेने हात फिरू लागलो. नेहा, मला असं वाटतंय की हा वेळ इथेच थांबायला हवा. मी तिच्या कानाजवळ पुटपुटलो. मला पण राहुल. आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि खास दिवस आहे, ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिने हळूच तिचे हात माझ्या चेहऱ्यावर ठेवले आणि मला तिच्या अधिक जवळ खेचले. यावेळी तिच्या स्पर्शात कोणतीही घाई नव्हती, फक्त एक अथांग प्रेम आणि परस्पर प्रती असलेला आदर होता. तिने तिचे मऊ ओठ माझ्या ओठावर ठेवले आणि अतिशय संत, प्रेमळ मुका घेतला. तो स्पर्श इतका ओला आणि उबदार होता की माझ्या मनातील ओरली-सोरली अस्वस्थता पार निघून गेली. आम्ही दोघेही बेडवर एकमेकांच्या मिठीत पडून राहिलो. खोलीतल्या अंधरसर वातावरणात फक्त आमच्या श्वासांचा आणि हृदयांच्या ठोक्यांचा आवाज येत होता. तिचे डोके माझ्या छातीवर असल्याने तिला माझ्या हृदयाची जलद धडधड स्पष्ट ऐकू येत असावी. तिने हळूच तिच्या हाताने माझ्या हृदयाच्या ठिकाणी स्पर्श केला आणि एक मंद हास्य तिच्या चेहऱ्यावर आले. तुझं हृदय खूप वेगाने धडधडतंय राहुल, ती खोडकरपणे म्हणाली. ते फक्त तुझ्यामुळे नेहा. तू जितकी जवळ येतेस तितकी माझी धडधड वाढते, मी हसत उत्तर दिले. तिने मला आणखी घट्ट मिठी मारली. तिच्या या उबदार स्पर्शात एक वेगळा शांतमय आनंद होता. आम्ही खूप वेळ काही न बोलता फक्त एकमेकांचा सहवास अनुभवत पडून राहिलो. प्रेमाची आणि भावनिक जवळीकची ही अनुभूती आमच्या दोघांसाठीही नवीन आणि अत्यंत मौल्यवान होती. पण दिवसाची वेळ हळूहळू पुढे सरकत होती. बाहेरील पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि वातावरणात संध्याकाळची सावली पसरू लागली होती. पुढे काय होणार, नेहा कधी जाणार आणि या सुंदर क्षणाचा शेवट कसा होणार, या विचारांनी माझ्या मनात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण केली. संध्याकाळचे 5-5:30 वाजून गेले होते. खिडकीतून येणारा प्रकाश आता हळूहळू मंदावत गेला होता. बाहेरील पावसाची रिमझिम थांबली होती आणि हवेत एक शांत प्रसन्न गारवा पसरला होता. खोलीतल्या त्या अंधरसर वातावरणात आम्ही अजूनही एकमेकांच्या मिठीत पडून होतो. नेहाने हळूच मान वर केली आणि खिडकीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता. एकीकडे या सुंदर क्षणातून बाहेर न पडण्याची तीव्र इच्छा, तर दुसरीकडे वेळेचे भान. राहुल, आता मला निघायला हवे, खूप वेळ झालाय, ती अगदी हळुवार, काहीसा उदास आवाजात म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून माझा हात तिच्या कमरेभोवती आणखी घट्ट आवळला गेला. इतक्यात अजून थोडा वेळ थांब ना नेहा, हा वेळ इथेच थांबून राहावा असं वाटते मला. नेहाने मंद प्रेमळ स्मित हास्य केलं. तिने तिचे मऊ बोटे माझ्या चेहऱ्यावर, माझ्या गालांवरून आणि ओठांवरून हळूच फिरवली. मला सुद्धा अजिबात जावंसं वाटत नाही राहुल. आजचा हा दिवस
तुझा हा स्पर्श आणि ही वेळ, हे सगळं माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर स्वप्न वाटतंय. पण आता आई माझी वाट पाहत असेल. मी तिच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात आता कोणताही संकोच किंवा भीती नव्हती. तिथे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलचे अथांग प्रेम आणि एक दृढ विश्वास होता. तिने हळूच माझी मिठी सोडली आणि ती बेडवर बसली. तिने तिचे विस्कटलेले केस मागे सारले आणि तिची कुर्ती व्यवस्थित केली. मी सुद्धा उठून तिच्या शेजारी बसलो. तिने माझा हात तिच्या दोन्ही हातात घेतला आणि त्याच्यावर एक उबदार नाजूक मुखा घेतला. तू नक्की चहा पावडर नेण्यासाठी आली होतीस ना? मी थोडं खोडकरपणे हसत विचारले. नेहाच्या गालावर लगेच एक लाजरी लाली पसरली. तिने हलकीशी चापट माझ्या खांद्यावर मारली. अरे हो, मी तर ते पार विसरूनच गेले होते. तुझ्या या जादुई स्पर्शाने मला सगळा विसर पडला. तिच्या या प्रामाणिक आणि गोड कबुलीवर आम्ही दोघेही हलकेच हसलो. मी उठलो आणि किचनमध्ये जाऊन डब्यातून चहा पावडर एका लहान वाटीत काढून आणली. बेडरूममध्ये परत आल्यावर मी ती वाटी तिच्या हातात दिली. नेहाने ती वाटी हातात घेतली, पण तिची नजर अजूनही माझ्यावरच खिळलेली होती. ती उठून माझ्या अगदी जवळ उभी राहिली. तिने तिच्या पायाच्या चवड्यांवर उंच होऊन माझे दोन्ही गाल हातात घेतले आणि माझ्या ओठांवर एक संत, भावनिक आणि अविस्मरणीय अशा शेवटचा स्पर्श केला. तो मोका शारीरिक ओढीपेक्षा एका घट्ट भावनिक नात्यांची मोहर उठवणारा होता. राहुल, हे आज घडलं, हे आपल्या दोघांमधलं एक खूप सुंदर हास्य राहील. ती माझ्या कानाजवळ पुटपुटली. आणि हो, आई बाबा नसतानाच नाही तर यापुढेही आपल्या मनातली ही ओढ अशीच राहील. हो नेहा, हे नातं आणि हा स्पर्श माझ्या मनावर कायमचा कोरला गेलाय. मी तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिले. नेहाने हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला. ती हळू पायांनी हॉलमध्ये आली. मी तिच्या मागे मागे मुख्य दारापर्यंत आलो. तिने दार उघडण्यापूर्वी मागे वळून मला एक शेवटचा सुरेख डोळा मारला आणि मंद हसली. तिने अतिशय हळूच मुख्य दार उघडले. गल्लीत कोणी नाही याची खात्री केली आणि ती पटकन तिच्या घराच्या दिशेने निघून गेली. दार बंद केल्यानंतर मी काही वेळ दाराला टेकूनच उभा राहिलो. संपूर्ण घरात अजूनही तिचा तो मादक मंद सुवास दरवळत होता. माझ्या अंगावर अजूनही तिच्या त्या उबदार स्पर्शाची शहारून टाकणारी अनुभूती जिवंत होती. मी परत बेडरूममध्ये आलो आणि बेडवर आडवा झालो. बाहेर संध्याकाळचा अंधार पूर्णपणे पसरला होता. माझे आई बाबा बाहेरगावी गेल्यामुळे असलेली ती पावसाळी दुपार माझ्या आयुष्याला एक इतका सुंदर आणि रोमॅन्टिक वळण देईल असा विचार मी कधीच केला नव्हता. नेहाने दिलेल्या त्या परमसुखाच्या आणि भावनिक जवळीच्या आठवणीमध्ये मी पूर्णपणे हरवून गेलो होतो आणि एका नव्या सुंदर सुरुवातीची जाणीव माझ्या मनाला सुखावत होती. धन्यवाद.